एका अल्पवयीन मुलीस धमकी देऊन आणि वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादण्यात आल्याची घटना 20 डिसेंबर रोजी घडली। बाल कल्याण समितीच्या अध्यक्षाच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी 3 युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली। न्यायालयाने या तीनही आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गोविंदा ईश्वर सिंग पवार वय 22 वर्ष राहणार चांदुरी, अनिल उर्फ जय नवनाथराव वलके वय 28, जीवन अंबादास चंदेल वय 35 राहणार चांदुरी अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत। पीडित मुलगी अवघ्या 15 वर्षांची असून ती 4 महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक बाब वैद्यकीय तपासणीतून पुढे आली आहे। पीडित मुलगी तिच्या आईसमवेत राहते। संशयित आरोपींनी पीडितेला घरामागील शेतात नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले। हा घटनाक्रम 2 सप्टेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घडल्याचे समजते। संबंधित प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने ते बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले होते। समितीचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप काळे यांनी कायदेशीर सोपस्कार करून संबंधित प्रकरणाची रीतसर तक्रार बडनेरा ठाण्यात नोंदविली। त्यावरून पोलिसांनी तीनही युवकांविरुद्ध बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि तीनही संशयित आरोपींना अटक केली। प्रकरणाचा तपास फ्रेजरपुरा ठाण्यातील फौजदार ज्योती बडेगाव यांच्याकडे देण्यात आला। त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीनही आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संबंधित प्रकरणात काटेकोर तपास करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहे। संबंधित मुलीवर तीनही युवकांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे। प्रत्यक्षात मुलीला गर्भधारणा नेमकी कुणापासून झाली किंवा संभाव्य अपत्याचा पिता कोण हे ठरविण्यासाठी होणाऱ्या बाळाची DNA चाचणी केली जाणार आहे। त्यासाठी संशयित आरोपीकडून नमुने घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून केली जाईल, असे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी व्हीसीएन न्यूजला सांगितले। प्रहार संघटना नेहमीच आपल्या वेगवेगळ्या आंदोलनाने चर्चित असते। मूलभूत सुविधा मिळण्याच्या किंवा इतर विषयांवर नेहमीच प्रहार संघटना आपले अस्तित्व जोपासत आंदोलन करत असते। 20 डिसेंबर रोजी दहिगाव रेचा शाखा येथील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन चावडी चौक येथे सुरू केले आहे। प्रहार संघटनेच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये मधुकर इंगळे यांच्या घरापासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत नाल्याची साफसफाई व काँक्रिटीकरण बांधकाम करण्याची मागणी। 8 डिसेंबर रोजी हरीश प्रभाकर इंगळे या युवकावर अस्वलीने हल्ला केला। त्या दिवशी अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून युवकास तात्काळ आर्थिक मदत मिळावी। अंजनगाव ते दहिगाव रेचा रोडचे डांबरीकरण तात्काळ करण्याची मागणी तसेच इतर मूलभूत सुविधांच्या मागण्या प्रहार संघटनेद्वारे करण्यात आल्या आहे। अंजनगाव तहसील अंतर्गत आने वाला ये जो गट ग्राम पंचायत गांव है, इस गांव के बारे में बहुत सारी समस्याएं हमारे गांव में अभी प्रहार संगठन के बैनर तले सॉल्व करने के लिए इस गांव के युवा नेता हमारे साथी प्रहार संगठन के जो युवा नेता है बाला शरकर अर्थात अभिनव शरकर और उनके साथ सभी गांव के साथी है। साथों साथ हमारे गांव के सरपंच राजेंद्र जी रेचे साहब है। इन सभी लोगों के समर्थन में इस गांव में जो जो समस्या है वो समस्याओं को हल करने के लिए हम प्रहार संगठन के बैनर तले बेमुदत अनशन आंदोलन के लिए बैठ गए हैं। या सर्व मागण्यांसंदर्भात आम्ही 20 ते 25 दिवसापासून सर्व संबंधित डिपार्टमेंटला निवेदन दिले होते, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही डिपार्टमेंटने आम्हाला कोणतं लेखी आश्वासन दिलं नाही। त्यामुळे आज गाडगे महाराजच्या जयंतीनिमित्त पुण्यतिथीनिमित्त आज आंदोलनाला सुरुवात करत आहेत। आमची पहिली मागणी आहे की आमचा जो गावातून गेलेला नाला आहे हा MRES करण्यात यावा, त्याचं काँक्रिटीकरण करण्यात यावे। नंतर दहिगाव ते अंजनगाव रोडचं डांबरीकरण, गरजदरी ते अंजनगाव या रोडचं डांबरीकरण, जंगली प्राण्यांपासून जे गावातील लोकांवर हल्ले होत आहेत त्याच्यासाठी काहीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं संरक्षण दिले पाहिजे। नंतर एक उज्ज्वला गॅस अंतर्गत जो यादीमध्ये घोटाळा झाला आहे त्याबद्दलचं एक आमचं निवेदन होतं। त्यात हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावं यासाठी हे आंदोलन आज सुरू केलेलं आहे। अजूनपर्यंत कोणी संबंधित समजा फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले येऊन गेले। व्हीसीएन न्यूजचे प्रतिनिधी साजिद सौदागर यांचा हा रिपोर्ट। कोणीही या अटी टिकून मारून जा हीच पद्धत शेगावात होत आहे। शांततामय असलेले पत्रकार म्हणून शेगावी ओळख आहे आणि आपल्या राहत्या भागात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलता येत नाही।
म्हणजे प्रभाव नसणे म्हणून रायगडचे मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रणय सावंत हे नेहमी फेरफटका मारत शेगाव येतात आणि काही पत्रकारांना हाताशी धरून चहा पाण्याचा खर्च करून स्वतःची वाहवाही करतात व सत्तेतील विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना विरोध करणे असा प्रकार आपल्या पत्रकार परिषदेत करतात। अशाच प्रकारे यांनी एका 1 ते 1.5 वर्षा अगोदर केला होता आणि आता दिनांक 20 डिसेंबर 2017 केला। यात जेव्हा काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले तर त्यांनी शरद पवारांवर ताशेरे ओढले की यांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही। तसेच फडणवीस सरकारच्या बाबतीत विचारले तर म्हणाले की त्यांनी आरक्षण दिले तर आमचा समाज 19च्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देईल, अन्यथा आम्ही त्यांना सत्तेतून खाली खेचू, जसे शरद पवारांना खेचले। आता हे वार इकडे तिकडे फिरत आहे। त्यांच्या या सर्व खेळीवरून असं समजतं की हे फक्त स्वहितासाठी या पत्रकार परिषदे घेतात आणि सत्ता कोणाचीही असो आपलं भागलं पाहिजे हेच दिसतं। म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी और आंटी गिरी तो गिरी। आणि आता तर हद झाली की राणे चांगले पण काँग्रेस राष्ट्रवादीची सत्तेत आम्हाला आरक्षणपासून दूर ठेवले। या सर्वांमध्ये ते त्यांच्या एक निर्णयावर ठाम दिसत नव्हते व पत्रकारांचा कामाचा वेळ गमावत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट समीर देशमुखसह महेंद्र मिश्रा, शेगाव। काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दोघांमधला जो भेदभाव होता त्याच्यामुळेच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं। म्हणजे त्याच्यात जे मराठा समाजाचे नेते होते यांच्यावर आपण आरोप करू राहिले का मग असा हा की त्यांनी काहीच विचार नाही केला? हो, नक्कीच। आणि माझा तर सर्वात मोठा विषय असा आहे की जर का शरद पवार साहेब मराठ्यांना आरक्षण त्यांनी दिलं नाही असं म्हणे, त्यांनी मिळवून दिलं नाही। त्यांनी सांगितलं की एक समाजातला एक व्यक्ती आरक्षण मागतो आणि दुसराच त्याला दडपण्याचा प्रयत्न करतो। कदाचित त्यावेळेस शरद पवारांनी असंच केलं होतं का? साहेबांनी तेव्हा समाजाला असं जवळ घेऊन विचारलं पण नाही की तुम्हाला आरक्षणाची कितपत गरज आहे। आज जे काही शरद पवार साहेब ग्रासरूटला फिरत आहेत, आज ज्या पद्धतीने ते फिरत आहेत तेव्हा ते फिरले असते तर समाज आज त्यांच्या बाजूने। प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाचा अर्थ आहे परमेश्वर उद्धार देत आहे। मानव कल्याणासाठी तो लोकांना पापमुक्त करण्याचा संदेश देण्यासाठी इसवी सन 6 मध्ये 25 डिसेंबर रोजी याचा जन्म झाला होता। प्रभू येशू ख्रिस्तांचे वडील योसेफ व आई मरियम यांनी प्रभू येशू ख्रिस्तांना संस्काराचे धडे दिले। 25 डिसेंबर रोजी पूर्ण विश्वात ख्रिसमस महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते। ख्रिसमस हा सण ईसाई समुदायाचा सर्वात मोठा सण आहे। येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाच्या दिनी गिरजाघरामध्ये मोमबत्त्या लावून प्रभू येशू ख्रिस्ताला वंदन केले जाते। या दिवशी ख्रिश्चन समाजाचे बांधव आपापल्या घरी केक, मिठाई व इतर पदार्थ बनवून समुदायातील नातेवाईकांना बोलावून हा सण उत्साहाने साजरा करण्याची प्रथा आहे। 21 डिसेंबर रोजी अमरावती शहरामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाची रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त, आई मरियम व वडील योसेफ यांची झाकी देखील या रॅलीत शोभून दिसत होती। या रॅलीमध्ये येशू ख्रिस्तांच्या ज्ञानवर्धक सर्वश्रेष्ठ उपहार नामक पुस्तक देखील सर्व नागरिकांना वाटण्यात आले। यावेळी सेंटा क्लॉज सर्वांना हसवीत व नाचताना दिसून आले। नुकत्याच पार पडलेल्या गुजरात हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला। गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर कट्टर प्रतिस्पर्धीच्या स्वरूपात काँग्रेस पक्ष होता। या निवडणुकीची संपूर्ण देशात चांगली चर्चा होती। कोणाचं सरकार येईल हा प्रत्येकाचा चर्चेचा विषय होता। 18 डिसेंबर रोजी गुजरात व त्यापूर्वी हिमाचल प्रदेशचे निकाल जाहीर करण्यात आले। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला। या अद्भुत विजयाचा जल्लोष शेगाव येथे करण्यात आला। शेगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी फटाके फोडून पेढे वाटून हा विजय जल्लोष साजरा केला। गुजरात के धरती पर देश का विजय। भारतीय जनता पक्ष ने इस बार फिर से 22 साल की जो सत्ता कायम थी उसे कायम रखते हुए गुजरात के धरती पे स्पष्ट बहुमत की सत्ता लाई है। हम यहाँ शेगाव में हैं। शेगाव में यहाँ के जो स्थानिक नेता है उनसे हम जानने की कोशिश करेंगे कि खुश तो बहुत होंगे आप इस दर्ज पर, वो क्या कहना चाहेंगे अभी? बिल्कुल, हम काफ़ी खुश हैं। नरेंद्र मोदी की जो सरकार है वो इतनी अच्छी चल रही है कि भ्रष्ट मुक्त निकाल गए थे, तो हमें बहुत खुशी है कि गुजरात में और हिमाचल प्रदेश में भी बीजेपी की सरकार रही है। 19 के बारे में क्या कहेंगे आप? बिल्कुल, 19 से हम इससे ज़्यादा मत लेके उसके पार मत से 300 से ज़्यादा सीट से हम चुन के आएंगे 2019 में। यहाँ पे आपने देखा मिठाइयाँ तथा फटाके काफ़ी ज़्यादा फूट रहे, ढोल ताशों के साथ में गुजरात में आए हुए स्पष्ट बहुमत तथा हिमाचल प्रदेश में आए हुए स्पष्ट बहुमत का
जल्लोष मनाया जा रहा है। बहुत खुश है, बहुत ज़्यादा खुश है। ज़्यादातर महिलाओं के लिए जो मान सम्मान की बात है, जो योजनाएं बनाई हैं, उसके वजह से हम बहुत खुश हैं और हम दिल से दुआ देते हैं कि इसी तरह सत्ता आती रहे और हमारे लिए और योजनाएं मोदी जी लाते रहे। VC न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा, शेगाव येथून। गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचे ध्यान करणारे स्वच्छतेचे प्रतीक संत गाडगेबाबा यांचा जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो। असाच एक भक्तिमय पुण्यतिथी महोत्सव दहीगाव रेचा येथे साजरा करण्यात आला। दहीगाव रेचा येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव गेल्या 20 वर्षापासून ज्ञानेश्वर उंबरकर व गावकरी मंडळी येथे आयोजित करतात। 13 डिसेंबर रोजी ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात करण्यात आली। नंतर दैनंदिनी प्रवचन, हरिपाठ हबफ नंदू महाराज सरोदे प्रवचनकार यांच्या माध्यमातून दिले। 20 डिसेंबर रोजी दहीगाव रेचा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये गावातील पुरुष, महिला मंडळी, कीर्तन मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंतर काल्याचे कीर्तन हबप सुदाम उके तसेच प्रमोद धाकतोडे महाराज यांनी केले। काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला, ज्यामध्ये गावकरी भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय असं बघायला मिळालं। माझे बाबा ज्ञानेश्वरराव किसनरावजी उंबरकर दरवर्षी गाडगे महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम करतात। त्यांनी जाणले की गाडगे महाराज हे गाव स्वच्छ करत नसून आपल्या मनातील मळ स्वच्छ करत होते आणि प्रत्येक गाडगे महाराजांनी प्रत्येकाला संदेश दिला की भुकेल्यांना अन्न थान दिलं। दहेगाव रेचा येथून साजिद सौदागर, VCN न्यूज अमरावतीसाठी। राज्याचे पूर्व मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेता नारायण राणे यांचे चिरंजीव व महाराष्ट्र स्वाभिमानी पार्टीचे आमदार नितेश राणे यांचे गुरुवारी शहरात आगमन झाले। ते स्थानिक आदर्श हॉटेल येथे आयोजित महाराष्ट्र स्वाभिमानी कार्यकर्ता संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी अमरावती येथे आले होते। कार्यकर्ता संमेलनादरम्यान आमदार नितेश राणे यांना हॉटेल आदर्शचे संचालक पुरुषोत्तम हरवानी यांचा वाढदिवस असल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांनी पुरुषोत्तम हरवानी यांच्या दालनात जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच कार्यकर्ता संमेलनामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। राणे साहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर पक्षाचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पक्षाची पहिली सभा, स्थापनेची सभा कोल्हापूरमध्ये घेण्यात आली आणि तिथूनच साधारण असं ठरलेलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पक्षाची बांधणी आणि राणे साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे लोकांना एकत्र करायचं आणि ह्या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरायचं असं तेव्हा सुरुवातीलाच आमचं सगळ्यांचं ठरलं होतं आणि त्या अनुसारच आज मी अमरावती आणि यानंतर यवतमाळला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी जाणार आहे। आपल्या मनावरचे संतुलन व भान सोडून आजची युवा पिढी चुकीचा निर्णय घेऊन आत्महत्याकडे वळतानाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। 21 डिसेंबर रोजी अशीच एक घटना वडाळी गार्डन जवळ घडली। फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वडाळी गार्डन नजीक सौरभ गेडाम वय 24 वर्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केली। सौरभ गेडाम हा एका खासगी हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होता। आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही। फ्रेजरपुरा पोलीस घटनेचा पुढचा तपास करीत आहे। दैनंदिन सारखे काम करून कोणालाही कंटाळा येतो। अशा वेळेस प्रत्येकाला असे वाटते की मोकळा श्वास घ्यावा। अशा वेळेस संगीत ऐकण्याचा छंद जवळपास सर्वांना असतो। अशातच शहनाई म्युझिकल ग्रुप नेहमीच अमरावती शहरवासियांकरिता रंगारंग म्युझिकल कार्यक्रमाचे आयोजन करीत असते। येणाऱ्या 22 डिसेंबर रोजी शहनाई म्युझिकल ग्रुप पुन्हा एकदा अमरावतीच्या रसिकांसाठी शंकर जयकिशन नाईट घेऊन येत आहे। या कार्यक्रमात शंकर जयकिशन या गाजलेल्या संगीतकार जोडीद्वारा संगीतबद्ध गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे। यापूर्वी देखील शहनाई म्युझिकल ग्रुपने ये शाम मस्तानी, यादे रफी, पंचम नाईट, लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट असे बरेचसे कार्यक्रम सादर केले आहे।
दिल का, नजरों में तेरे मैं बुरा सही, आदमी बुरा नहीं मैं दिल का, आदमी बुरा नहीं मैं दिल का। देखा ही नहीं तुझको, सूरत भी न पहचानी, तू आके चली चमसे यूं दो के दिन पानी। देखा ही नहीं तुझको, सूरत भी न पहचानी, तू आके चली चमके यूं के दिन पानी। रुक जाओ जाने वाली रुक जा, मैं थोड़ा ही तेरी मंजिल का, नजरों में तेरे मैं बुरा सही, आदमी बुरा नहीं मैं दिल का, आदमी बुरा नहीं मैं दिल का। रुक जा। शंकर जयकिशन नाईट या कार्यक्रमामध्ये अमरावतीचे कलावंत गायक जयंत वाने, चंद्रकांत पोपट, दिनकर पांडे, श्रीरंग कुरेकर, दीपक सुतवणे आदी कलावंत आपली सुमधुर प्रस्तुती देणार आहे। या रंगारंग कार्यक्रमाची पूर्वतालीम 21 डिसेंबर रोजी घेण्यात आली। बावीस डिसेंबर रोजी होणाऱ्या या रंगारंग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण BC न्यूजवर दाखवण्यात येणार आहे। हम लोग हमारा एक ग्रुप है शहनाई म्यूजिकल ग्रुप,
जो कि हमने 2013 में जिस ग्रुप को बनाया था, जिसमें सभी शौकीन कलाकार शामिल है। और इस अंतर्गत हमने ये शाम मस्तानी, पंचम नाइट, लक्ष्मीकांत प्यारेलाल नाइट, इस प्रकार सुरमई शाम, साथ ही सदा शांति अनाथ आश्रम में प्रोग्राम, अंध विद्यालय में प्रोग्राम, आशादीप मतिमंत स्कूल में प्रोग्राम, इस प्रकार से इसमें कार्यक्रम हमने लिए हैं। शहनाई म्यूजिकल ग्रुप जो कि एक म्यूजिकल लोगों को मनोरंजन करने के अलावा एक सामाजिक दायित्व भी हम म्यूजिकल ग्रुप की तरफ से निभाते हैं। इसमें हम 40,000 रुपए की धनराशि कुछ पेशेंट को 5 पेशेंट को मदद करने जा रहे हैं, जिसमें राजेश जी मिश्रा जिनके 2 बच्चे थैलेसीमिया से पीड़ित है, उनके ऑपरेशन के लिए 15,000 की राशि हम प्रदान कर रहे हैं। उसी तरह निखिल नस्करी, यह ब्रेन हेमरेज का पेशेंट है, इनके लिए हम 11,000 की राशि हम प्रदान करने जा रहे हैं। उसी तरह राजेश जी डफले, यह कैंसर से पीड़ित पेशेंट है, उनको हम 5,000 की राशि मदद कर रहे हैं। एक इंदिराबाई राठौड़ करके एक लेडीज है, उनको ऑपरेशन के लिए हम 8,000 की मदद शहनाई ग्रुप और पोपट परिवार के द्वारा हम प्रदान करने जा रहे हैं। प्रोग्राम का आनंद लीजिए और हमारा जो कलाकार है वो उनकी हौसला अफजाई कीजिए। ये कार्यक्रम आप VCN चैनल पे 81 नंबर पर देख सकते हैं। उसके बाद ये कार्यक्रम GTPL 72 पर ये कार्यक्रम देखा जा सकता है। तो मेरा सबसे अनुरोध है कि आप कृपया इस कार्यक्रम का धन्यवाद। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, आझाद हिंद मंडळ बुधवारा व अमरावती महानगरपालिकाच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतीमध्ये राज्यस्तरीय विदर्भ आझाद श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन 21 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनानंतर स्पर्धेची सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेमध्ये अकोला, अमरावती, वाशिम, नेर परसोपंत, नांदगाव खंडेश्वर तसेच संपूर्ण विदर्भातील स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपल्या शरीर सौष्ठव दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले। या स्पर्धेमध्ये 200च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला। या स्पर्धेमध्ये नंदकुमार, प्रकाश संगेकर, विकास पांडे, विशाल शिंदे, निलेश सवई, मोहम्मद नासिर, नगरसेवक विलास इंगोले, चेतन गावंडे, क्रीडा अधिकारी इजेड खान, राजाभाऊ मोरे, दिलीप कलोती आदी मान्यवर उपस्थित होते।